नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावू देणार नाही. परभणी येथील आंदोलनात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाची मागणी. तर उस्मानपुरा परिसरात जिओ कंपनीच्या स्टोअरमध्ये चोरट्यांनी शटर उचलून सुमारे 11,41,390 रुपयांचे 63 मोबाईल आणि 13,000 रुपये रोख रक्कम केली आहे लंपास. आता बघूया सविस्तर बातम्या. परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर बघायला मिळत असून छत्रपती संभाजीनगरमधील आंबेडकरी अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक देत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली आहे. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडी दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याचे प्रसाद जे आहेत पूर्णतः राज्यभरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे. या ठिकाणी सुद्धा बघू शकता आपण आंबेडकरी कार्यकर्त्याकडून काहीच वेळापूर्वी या ठिकाणी रस्ता रोको सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं सकाळच्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे पार्थिव घाटी रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलेलं, त्या दरम्यान सुद्धा मोठा गोंधळ त्या परिसरात पाहायला मिळत होता. आता या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत. आता काय नेमकं तुम्ही आंदोलन करताय, या ठिकाणी काय मागणी करता? वडार समाजातर्फे आमची एवढीच मागणी आहे, आमच्या त्या व्यंकट सूर्यवंशी जे आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. SIT मार्फत त्यांना चौकशी व्हायला पाहिजे आणि हे सगळे जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत या निर्दोष असताना याला आहे ना मध्ये कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये याचा जीव घेण्यात आला आणि हा मुलगा LLBच्या तृतीय वर्षामध्ये शिकत असताना याचा काहीही संबंध नसताना पोलिसांनी अमानुषपणे त्याचा छळ करून त्याला मृत्युमुखास पाडलेले आहे. करिता आमचा वडार समाज सगळा जो आहे तो एकत्रित यापुढेही आंदोलन करणार आहे. यापुढे आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा भीमसैनिक तो LLB करत होता आणि उद्याचं भविष्य त्याचं उज्ज्वल होतं, परंतु पोलीस प्रशासनाने त्याला कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याला कारागृहामध्ये टाकलं, त्याला अमानुषपणे मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. त्याचा निषेध म्हणून संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदमध्ये सर्वच आंबेडकरी पक्ष संघटनेचे भीमसैनिक अनुयायी सर्व हे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि सर्व शांततेचं आवाहन आम्ही केलेलं आहे. आणि माझं देवेंद्र फडणवीस सरकारला एक गंभीर इशारा आहे, कारण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये BJP सरकार येते तेव्हा दलितांवरती ही अन्याय अत्याचाराची मालिका सुरू आणि आत्ताच हे परभणीचं उदाहरण येत आजच आहे. माझं फडणवीस सरकारला एक गंभीर इशारा आहे, आंबेडकरी समाज जर रस्त्यावर उतरला तर आपल्याला राजीनामा देण्याची वेळ येईल. आपण आत्ताच सुधारा, नाहीतर आपल्याला गंभीर इशारा देतोय. या ठिकाणी गंभीर इशारा या ठिकाणी हो काय सांगाल? हरणवारा म्हणजे आंबेडकर झाले की रस्त्यावरच उतरावला तर तरीच न्याय मिळतोय. काय सभागृहामध्ये बोलणारे आमचे प्रतिनिधी नसल्या कारणाने आंबेडकरी चळवळ ही नेहमी रस्त्यावरची लढाई लढत आलेली आहे. परभणीचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये संविधानाच्या प्रियम्बलची तोडफोड झाल्याच्या नंतर भीमसैनिक रस्त्यावरती आले, त्यांनी लोकशाही मार्गाने त्याचा निषेध केला, परंतु त्याला काही गालबोट लावण्यात आलं समाजकंटकाच्या माध्यमातून. त्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं जोर जबरदस्तीने या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करून 27 भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल केले. आमच्या आया बहिणीला या ठिकाणी मारण्यात आलं आणि पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा जो भीमसैनिक आहे त्याचा कस्टडियल त्याच्यामध्ये डेथ झाली. त्याच्यामुळं जो PI अशोक गोरबांड आहे त्याच्यावरती 302 सारखा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे. ज्या भीमसैनिकांवरती राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले ते सगळे गुन्हे मागे घ्यायला पाहिजे. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं या ठिकाणी पुनर्वसन व्हायला पाहिजे. तसेच या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती SITच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आज माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो काही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, भीमसैनिकांनी अतिशय शांत पद्धतीने बंद पुकारला आणि या ठिकाणी निदर्शने देखील करण्यात आलेली आहेत आंबेडकरी चळवळीच्या वतीने. जर येणाऱ्या काळामध्ये जर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंबेडकरी चळवळ याच्यापेक्षाही मोठं रौद्ररूप या ठिकाणी धारण करेल.
SITच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी देखील आंबेडकरी कार्यकर्त्याची या ठिकाणी मागणी आहे. नेमकं प्रशासन कशा पद्धतीने याकडे आता गांभीर्याने लक्ष देतं हे देखील तेवढंच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. रेडिओसाठी मी देवराज आहे. काय मागणी करणार? वडार समाजाचा मुलगा संविधानाचा रक्षक याचा बळी गेलेला आहे. वडार समाज हा संविधानाच्या बाजूने असलेला आहे आणि आमच्या वडार समाजावर सातत्याने या सत्तेमध्ये अन्याय अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. या बळी गेलेल्या वडार समाजाच्या कुटुंबियांना सरकारकडून 1 कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी आणि वडार समाज या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयभीत झालेला आहे. या भयभीत समाजाला संरक्षण देण्याची हमी सरकारने द्यावी आणि या कुटुंबाला न्याय देण्याचा मागणी करत आहोत. आणि यापुढे सुद्धा आम्ही म्हणजे घटनेचे आम्ही संरक्षक म्हणून आम्ही त्यांचं ही हिफाजत करणार आहोत. त्यामुळे आमच्या वडार समाजाच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा एवढी मी मागणी करतो. परभणी येथील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता परिवारातर्फे दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तसेच पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली आहे असा आरोप करण्यात आलाय. सर माझं पोरग इथे शिकाय होतं, LLB ला होतं. 2 वर्ष संपून गेले, 3रा वर्ष होता लास्ट आता. मला म्हणलं एवढं 3रा वर्ष लास्ट आहे मम्मी, मी रोज जातो म्हणला तिकडेच, एक रूम भाड्यानं करतो आणि तिथून जवळच शिकतो म्हणला. शिक बाळा म्हणले. मग 10-11 तारखेपासून मला माझ्या लेकराला उचलून नेल्यात. 11 तारखेला उचलून नेऊन पोलीस प्रशासनानं अटक केल्यात. अटक करून मारहाण केल्यात. याची न्याय मला पाहिजे आणि मला बोलू द्या म्हणलं तर मला साहेबांना 7 दिवस त्यांनी मोबाईल दिले नाहीत, मला बोलू दिले नाहीत. माझ्या लेकराला मी 2 तर गोष्टी बोलले असते ना. माझं लेकरू पण मला बोललं असतं मम्मी मला ही आहे, मला असं झालंय तसं झालंय. 2 वेळा मेडिकल केले म्हणून माझ्या लेकराचं का म्हणून केले ह्याने आईला सांगाय नाहीत, भाऊला सांगाय नाहीत, बोलवून घेतले नाहीत. असंच राहते का न्याय? आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आमच्या लेकराला काय काय झालंय घटना, आमच्या लेकराला काय काय किती मारलेत, किती जण मारलेत, त्यांना सगळ्याला शिक्षा द्यावं. शिक्षा द्यावं, न्याय द्यावं. आम्हाला न्याय पाहिजे. मी मयत सोमनाथ सूर्यवंशी याचा छोटा भाऊ आहे. माझ्या भावाचे 15 तारखेला आम्हाला कॉल आला. ही घटना 11 डिसेंबर रोजी घडले होते. त्याला विनाकारण दंगलीमध्ये जे लोक होते त्यांना उचलून नेते वेळेस माझ्या भावाला विनाकारण एका ठिकाणाहून घरातून उचलून नेऊन पोलीस कोठडीमध्ये नेऊन बेदम मारहाण केल्यामुळं पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे. कारण की त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होतं. त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट का नाही केला, आम्हाला हे मागणी आहे. आम्हाला त्यांनी मयत घोषित केल्याच्या नंतरनीच आम्हाला त्यांनी का कॉल केला होता ह्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे काहीतरी ह्यांचं षडयंत्र असेल. शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्यांनी आम्हाला कॉल का नाही केला आम्हाला हे म्हणायचं. जो माझा भाऊ परभणीमध्ये लॉ कॉलेजला शिकत होता आणि त्याला पूर्ण कायदा कानून पूर्ण कलम माहिती असताना सुद्धा तो पोलिसांवरती दगडफेक गाड्या फोड असं कसं करू शकतो? तो त्या दंगलीमध्ये नव्हता तरी पण माझ्या भावाला विनाकारण त्यांनी उचलून घेऊन जाऊन बेदम मारहाण केल्यामुळं माझ्या भावाचा जागेत मृत्यू झालेला आहे. त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे. मी पोलीस जे पोलीस अधिकारी आहेत ना त्यांना पूर्ण जबाबदार ते आहेत. त्यांनी पोलीस पूर्ण प्रशासन त्यांना चौकशी करून पूर्ण त्यांची माहिती चौकशी करून त्यांना न्याय द्यावा माझ्या भावाला. जोपर्यंत मला न्याय भेटत नाहीये तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली आहे. बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे सभागृहात मागणी. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच या घटनेमध्ये दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली आहे.
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अन्वे दानवे यांनी सभागृहात मांडली। या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचं देखील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली। संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणीही दानवे यांनी आज परिषद सभागृहात केली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलं। उस्मानपुरा परिसरात असलेल्या जिओ कंपनीच्या स्टोअरमध्ये चोरट्यांनी शटर उचकून चोरी केली आहे। या घटनेत सुमारे 11,41,390 रुपयांचे 63 मोबाईल आणि 13,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। उस्मानपुरा परिसरातील जिओ कंपनीच्या स्टोअरमध्ये चोरट्यांनी शटर उचकून तब्बल 11,41,390 रुपयांचे 63 मोबाईल आणि 13,000 रुपये रोख रक्कम चोरली आहे। ही घटना 13 डिसेंबर रोजी पहाटे 3:26 ते 3:40 या दरम्यान घडली आहे। अवघ्या 14 मिनिटांमध्ये ही घटना घडली आहे, हे विशेष आहे। घटनेची माहिती मिळताच क्लस्टर मॅनेजर महेश गुंडीगुडे यांनी स्टोअरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्यामध्ये एक चोरटा पहाटे 3:26 शटर उचकून स्टोअरमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसलं। तसेच 3:40 चोरी केलेली मोबाईल गोणीमध्ये भरून बाहेर जात असल्याचं दिसून आलंय। या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। दिखा रहे है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को
सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 2 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असून पूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल सावे आणि शिंदे गटाचे पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मंत्र्यांना खाते वाटप अद्याप व्हायचं असून पालकमंत्रीपद कोणाला मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 2 आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं। भाजपचे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि शिंदे गटाचे पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज 15 डिसेंबरला सायंकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली। शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप अद्याप व्हायचं आहे, मात्र पालकमंत्री कोण होणार याकडे आता लक्ष लागलंय। दरम्यान सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये। त्यांच्या कामगिरीवरती भाजप नाराज असून त्यांच्या मंत्रिपदाला भाजपने स्पष्ट विरोध दर्शवला होता। त्यामुळे शिंदे गटाचा नाईलाज झाल्याचं दिसून आलंय। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा सर्वांना लागली होती। संजय शिरसाट यांनी गेल्या सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा होती, मात्र ती शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही। शेवटी सिडकोचं अध्यक्षपद त्यांना देऊन समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र या सरकारमध्ये त्यांना मंत्री करून त्यांचं स्वप्न फलद्रूप करण्यात आलंय। ते 62 वर्षाचे असून 12वी उत्तीर्ण आहेत। त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांचा 16 मतांनी पराभव केला होता। अतुल सावे हे या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते, त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आलंय। सावे हे सुद्धा 62 वर्षाचे असून ते पदवीधर आहेत। त्यांनी MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा 2000 मतांनी पराभव केला होता। एकूण 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर 6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली। यात भाजपच्या 19 तर शिंदे गटाच्या 11 आणि अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त भागातील 85,000 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठवला होता। मात्र आता प्रतिपूर्तीच्या रकमेची अचूक परिगणना केली नसल्याचं कारण देत शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या प्रस्तावातील माहिती नव्याने सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त भागातील 85,000 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क माफी प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठवला होता। मात्र आता प्रतिपूर्तीच्या रकमेची अचूक परिगणना केली नसल्याचं कारण देत शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या प्रस्तावातील माहिती नव्याने सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले आहेत। त्यानुसार विद्यापीठाकडून प्रतिपूर्तीच्या रकमेची योग्य परिगणना करून हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात येणार आहे। मागील वर्षी मराठवाड्यासह राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती, त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागासाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या। त्यात दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सवलतीचाही समावेश होता। हा निर्णय जाहीर झाला तोपर्यंत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला होता। परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शासनाने विद्यापीठाकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी मागवली होती। महाविद्यालयांनी मार्च-एप्रिलमध्ये विद्यापीठाकडे तशी माहिती सुद्धा पाठवली। त्यानंतर विद्यापीठाकडून जून 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला। मात्र आता 6 महिन्यांनंतर शिक्षण सहसंचालक रणजितसिंह निंबाळकर यांनी विद्यापीठाच्या प्रस्तावात प्रतिपूर्तीच्या रकमेची अचूक परिगणना झाली नसल्याचं सांगत विद्यापीठास नव्याने माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 व मार्च-एप्रिल 2024 मध्ये परीक्षेसाठी अर्ज भरले। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश तालुके महसूल मंडळ दुष्काळग्रस्तांच्या यादीत होती। 4 जिल्ह्यात संलग्नित 473 ही महाविद्यालये आहेत। त्यापैकी 122 महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क माफीसाठीची ही माहिती विद्यापीठाला सादर केली होती। या पात्र विद्यार्थ्यांची संख्या 85,769 इतकी आहे। त्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत देण्यासाठी 5,50,00,000च्या अनुदानाची गरज असल्याचं विद्यापीठाने नमूद केलं होतं। कारमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडलं असून त्यांच्याकडून सुमारे 9,27,248 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील पायलट बाबा नगरात करण्यात आली आहे। कारमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडलंय। त्यांच्याकडून 7,17,000च्या गुटख्यांसह एक कार आणि मोबाईल असा सुमारे 9,27,248 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय।
ही कारवाई 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरात पायलट बाबा नगरात करण्यात आली आहे. सुरेश रमेश खोतकर 37 राहणार पायलट बाबानगर मुकुंदवाडी असं पकडण्यात आलेल्या ऑल्टो चालकाचं नाव आहे. प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजेच्या सुमारास सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे हे पथकासह आयुक्तालय हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मुकुंदवाडी परिसरातील झेंडा चौक पायलट बाबा नगरी परिसरात एक अल्टो कार, त्याचा नंबर MH20 BC 5971 गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. त्यानुसार शिंदे व त्यांच्या पथकाने झेंडा चौकामध्ये सापळा रचून कारमध्ये गुटखा आणणाऱ्या सुरेश खोतकर याला पकडलं. कारची झडती घेतली असता त्यात हिरा, गोवा, राजनिवास, आसएमडी आणि विमल असा सुमारे 7,17,248 रुपये किमतीच्या गुटख्यासह ऑल्टो कार आणि मोबाईल असा सुमारे 9,27,248 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. सुरेश खोतकर यांची चौकशी केली असता जप्त केलेला गुटखा सोहेल मेहमूद सय्यद 30 आणि सिराज सय्यद दोघेही राहणार बीड बायपास या दोघांकडून खरेदी केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणामध्ये मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार विनोद परदेशी, अशरफ सय्यद, सुनील जाधव, सुधीर मोरे, रंजक सोनवणे, सतीश हंबर्डे, अजय दहिवाळ, सोहेल पठाण, प्रमोद सुरसे, ज्योती काकडे, विनोद गर्ने यांनी केली आहे. निसर्ग मित्र मंडळ आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुखना धरणावरती रविवारी पक्षी निरीक्षण उपक्रम राबवण्यात आला. निसर्गप्रेमींना बार हेडेड गुज यासह ओपन बिल्ड स्टॉक, पॅटर्न स्टॉक आदी स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचा मेळा भरलेला दिसून आला. निसर्ग मित्र मंडळ आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुखना धरणावरती आज रविवारी पक्षी निरीक्षण उपक्रम राबवण्यात आलाय. निसर्गप्रेमींना आढळला बार हेडेड गुज म्हणजेच पदकादंब यासह ओपन बिल स्ट्रोक म्हणजेच उघडचोची करकोचा, पेटेंट स्ट्रॉक म्हणजेच रंगीत करकोचा आदी स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचा मेळा भरला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या सुखना धरणावरती सध्या निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांची एक अनोखं ठिकाण ठरलंय. येथील जलाशयामध्ये बार हेडेड गुज म्हणजेच पदकादंब यासह ओपन बिल स्ट्रोक म्हणजे उघडचोची करकोचा, पेटेंट स्ट्रॉक रंगीत करकोचा, विविध प्रकारची बदके, शेकाट्या, बॅकटेल, माशीमार, खाटीक आदी स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचं आगमन झालंय. या उपक्रमाचं मार्गदर्शन पक्षीमित्र किशोर गठडी यांनी केलंय. या पक्षी निरीक्षणामध्ये सुमारे 58 प्रकारचे पक्षी पाहण्यात आले, ज्यामध्ये प्रमुख स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचा समावेश होता. या उपक्रमाचा मुख्य हेतू पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण करणं, जैवविविधतेचे संवर्धन करण्याचा संदेश पसरवणं. सुखना जलाशय परिसर सध्या विविध पक्ष्यांच्या कुजबुजाने नटलाय. पक्षीमित्र संघटनेकडून असे उपक्रम दर आठवड्याला राबवले जातील, असं पक्षीमित्र किशोर गठडी यांनी सांगितलं. तर यंदा देशी आणि विदेशी पक्ष्यांचं आगमन झालं असून बार हेडेड गुज गार्गिनी, इंडियन स्पॉट बिल्ड डक, ग्रे फ्रॅक्रोलिन, पेटेंट फ्रॅक्रोलिन, युरेशियन कार्लर्ड, डव, स्पॉटेड डब, ग्रेटर कॉकल म्हणजेच भारद्वाज, एशियन कोयल, युरेशियन मुरहेन, युरेशियन कुरूट, ग्रे हेडेड स्वाम्फेन, व्हाईट ब्रेस्टेड वॉरन हेन, लिट्स इग्रेट, इंडियन पॉन्ट हेरॉन, ग्रे हेरॉन म्हणजेच राखी बगळा, ऑस्प्रे, मत्स्यबाज, ब्लॅक विंग्ड काईट, वेस्टर्न मॉर्श हॅरियर, युरेशियन हुपू म्हणजेच हुदहुद, इंडियन ग्रे हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी, एशियन ग्रीन बी इंटर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, पाईड किंगफिशर, इंडियन रोलर या व्यतिरिक्त विविध प्रकारचे बदके, सरोवरातील पानपक्षी, शिकारी पक्षी तसेच लहान मोठ्या मध्यम आकाराच्या प्रजातीच्या या निरीक्षणामध्ये समावेश होता. या उपक्रमात मिलिंद कंक, सतीश मुळे, मानसी मुळे, मोहन शिखरे, भूषण कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी, आदित्य हिरलेरकर, जोहेव मुल्ला, अपर्णा बोराडे, नंदकिशोर बोराडे, कविता बोराडे, ज्ञानेश्वर शेलार, राजेश दैठणकर, जगदीश आढाव, रोहन दैठणकर आदींसह निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावू देणार नाही. परभणी येथील आंदोलनात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाची मागणी.
तर उस्मानपुरा परिसरात जिओ कंपनीच्या स्टोअरमध्ये चोरट्यांनी शटर उचलून सुमारे 11,41,390 रुपयांचे 63 मोबाईल आणि 13,000 रुपये रोख रक्कम केली आहे लंपास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.